आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। महेश दादा लांडगे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आपल्या माध्यमातून माझ्या शहरातला एक महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडू इच्छितो। हा शहरातला म्हणण्यापेक्षा पूर्ण राज्यातला मुद्दा असं मी म्हणतो। अनेक सभासदांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या संदर्भातले, कामगारांच्या संदर्भातले, किंबहुना आम्ही शहरात राहतो म्हणून आमच्या शहरामध्ये शहराच्या नागरिकांना वाढत असताना वेगवेगळ्या समस्या मूलभूत गरजा पुरवण्यासंदर्भातल्या असतील। अध्यक्ष महोदय, असाच एक मुद्दा आहे मोकाट कुत्र्यांचा, जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं राहणाऱ्या नागरिकांना त्रास संभवतोय। अध्यक्ष महोदय, याच्यामुळं रेबीज व्यतिरिक्त अनेक प्राणीजन्य म्हणजे झुनोटिक रोगाचा प्रसारही मोकाट कुत्र्यांमुळे होतो। तज्ञांचं मत असं आहे, केवळ अँटी रेबीज लसीकरण करून मोकाट कुत्र्यांत प्रसारित होणाऱ्या रेबीज रोगाचं निर्मूलन अथवा नियंत्रण करणे शक्य नाही। रेबीजच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे आवश्यक प्रमाण 70% राखणे कुत्र्यांच्या बाबतीत अशक्य आहे, कारण त्यांचा पॉप्युलेशन टर्नओव्हर रेट खूप म्हणजे 40 ते 50% असतो। म्हणजे 100 मोकाट कुत्र्यांचे आज लसीकरण केले तर त्यापैकी 40 ते 50 कुत्रीच पुढच्या वर्षी शिल्लक असतात। मरणाऱ्या कुत्र्यांची जागा लसीकरण न केलेली नवीन जन्मलेली किंवा इमिग्रेट झालेली कुत्री घेतात, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण घटत आहे। महाराष्ट्रापुरता विचार केला तर मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवायला निर्बीजीकरण, लसीकरण किंवा कुत्र्याचे सरसकट कत्तल यातील काहीच कामी येणार नाही। मोकाट कुत्र्यांना पकडून जंगलात किंवा दूर निर्जन स्थळी सोडणे हा अशास्त्रीय पर्याय आहे। बाकीच्या ठिकाणी जर आपण याच्या संदर्भातला जर माहिती घेतली, आपल्या देशाच्या बाहेर या संदर्भामध्ये जर आपण माहिती घेतली तर प्रतिवर्ष लाखो बिनमालकाचे जे श्वान युथिनाइज करतात, म्हणजे बुलीचा ओव्हरडोस देऊन मारतात, निर्बीजीकरण करून त्यांना रस्त्यावर सोडत नाही। त्यामुळे प्रगत राष्ट्रांमध्ये मोकाट कुत्रे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत। त्यामुळे तिथल्या कुत्र्यांमुळे डॉग स्ट्रेन रेबीजचा संसर्गही होत नाही। जागतिक आरोग्य संघटनेची मागणी प्रामुख्याने अशी आहे, आगामी 2030 पर्यंत जगभरात डॉग स्ट्रेन रेबीजमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या शून्यावर आणण्याचा दृढ निश्चय जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे। सद्यस्थितीला दरवर्षी भारतात 2 कोटी लोकांना कुत्रे चावतात। कन्क्लूड करा। त्यापैकी 20,000 लोक त्यामुळे आपला जीव गमावतात। म्हणजे 100% प्राणघातक रेबीज आहे। जोपर्यंत यांच्या संख्येवर नियंत्रण नाही तोपर्यंत हा प्रादुर्भाव रोखणं शक्य आहे। तर अध्यक्ष महोदय, याच्यामुळे होणारा जो प्रादुर्भाव आहे, म्हणजे मार्केटला जाणाऱ्या महिला असतील, विद्यार्थी असतील, शाळेत जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील, सकाळी वॉकिंगला जाणारी, संध्याकाळी म्हणजे रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्या, माझ्या शहरात तर रोज एक घटना घडते साहेब। तर त्याच्याकरता आपण सगळ्यांनी याच्यासाठी फक्त विचार म्हणजे हा विषय फक्त चर्चेपुरता न ठेवता याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांनी शहरी, निम शहरी व ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी एकल ढोबळ धोरण करून चालणार नाही। इकॉलॉजी, सार्वजनिक आरोग्य शास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली धोरण ठरवले पाहिजे। त्यासाठी संशोधन प्रकल्प राबवले पाहिजे। महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय निकषावर आधारित तर्कशुद्ध व न्याय धोरण अत्यावश्यक आहे। महाराष्ट्रात करायचे असेल तर अँटीबेरीज लस आणि रेबीज अँटी सिरमच्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। धन्यवाद।